स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शुक्रवारी प्रचंड गोंधळ उडाला. महापालिकेमधील गोंधळानंतर आता जिल्हा परिषदेमध्ये स्वीकृत सदस्यांना अनेकांचा डोळा आहे आणि राज्य शासनाकडून कायदा सुधारणा झाल्यानंतर प्रक्रियाही होणार आहे. मात्र जिल्ह्यामधील काही नेते आतापासूनच आपापल्या नेत्यांपर्यंत फिल्डिंग लावल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या किती राहणार याकडे लक्ष लागले. जिल्हा परिषदेवरती प्रथमच भाजपची एखादी सत्ता झाली आहे. भाजपला तब्बल 38 जिल्हा परिषदेच्या जागा मिळाल्यात. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये भाजपची एखादी सत्ताही राहणार आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला 11 तर शिंदे सेनेला 8 जागा मिळाल्यात. याशिवाय राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 5 तर स्थानिक आघाडीला 6 जागा प्राप्त झाल्यात. येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर स्वीकृत सदस्य निवडी ही होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी महसूल मंत्री बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्वीकृत सदस्य निवडीबाबत पत्र दिले. त्याचा फायदा निवडणुकीमध्ये भाजपला झालाय, कारण अनेकांना स्वीकृत सदस्यांचं आश्वासनही देण्यात आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्वीकृत सदस्यांबाबत कायदा सुधारण्याबाबत फाईल पुढे गेल्याचं सांगण्यात येत आहे. ग्रामविकास खात्याकडून याबाबत आदेश निघेल, त्यानंतर ही प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी याबाबत प्रक्रिया सुरू झाल्याचं सांगितलंय. त्यामुळे लवकरच निर्णय होणार असल्याचंही बोललं जाते.